I welcome all of you. So today we are going to solve the next activity, that is the day 26th activity for 10th class. So let's start. It is very simple activity which we are going to solve now. It is based on homophones. आता होमोफोन्स याचा अर्थ मला वाटतं प्रत्येकाला माहीत असेलच. होमोफोन्स म्हणजे काय? असे दोन शब्द ज्या दोन्ही शब्दांचं स्पेलिंग वेगळं असणार आहे, मिनिंग वेगळं असणार आहे, मात्र दोन्हींचा उच्चार मात्र सेम असणार आहे. असे जे शब्द असतात ते एकमेकांचे होमोफोन्स असतात. म्हणजे याचे उच्चार, याचं प्रोनाउन्सिएशन फक्त सेम असतं, मात्र याचा अर्थ किंवा स्पेलिंग हे दोन्ही पण वेगळं असतं. मग या होमोफोन्सवर आधारित ही ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत, त्या तुम्ही रीड आउट करा. सो विदाउट वेस्टिंग टाईम वी आर गोइंग टू सॉल्व द ॲक्टिव्हिटी. सो लर्निंग ॲक्टिव्हिटी, ही ॲक्टिव्हिटी काय आहे बघा. सतीश इज लर्निंग इन 10th स्टँडर्ड. सतीश हा 10वी मध्ये शिकणारा मुलगा आहे. ही हॅज टू अटेंड द ऑनलाईन मीटिंग्स. त्याला ऑनलाईन मीटिंगसाठी हजर राहावं लागत आहे. वन डे ही कुडंट अटेंड द मीटिंग ड्यू टू नेटवर्क इश्यूज. पण एक दिवस काय झालं, नेटवर्क इश्यूमुळे त्याला मीटिंगला हजर राहता आलं नाही. ही कॉल्ड हिज फ्रेंड अकबर टू नो अबाउट द मीटिंग अँड रोट सम पॉइंट्स. मग त्यानं काय केलं, त्या दिवशी मीटिंगमध्ये काय घडलं हे विचारण्यासाठी त्यानं अकबरला फोन केला आणि त्याच्याकडून फोनवर विचारून त्यानं काही नोट्स तयार केल्या, प्रिपेअर केल्या. देर आर द फॉलोइंग नोट्स फ्रॉम द फोन कॉल. सो यू कॅन सी हिअर देर आर सम सेंटेन्सेस विच आर द नोट्स विच इज प्रिपेअर्ड बाय द सतीश. सतीशनं ज्या नोट्स प्रिपेअर केलेल्या होत्या त्या तुमच्या समोर आहेत. मात्र त्या प्रिपेअर करताना तुम्हाला काही ठिकाणी, या ठिकाणी बघा लाल अक्षरामध्ये काही शब्द दिसत आहेत. हे होमोफोन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. यातलं करेक्ट वर्ड शोधून तुम्हाला लिहायचं आहे. सो लेट्स start to solve this activity. So first sentence you can see here, you, there are two words again, no and no. The pronunciation of these two words are same, but the meaning and the spelling is different. You know the meeting was interesting. Now which no we have to use here, no or know? So we have to use here know. You know the meeting was interesting. It is the sentence. Second, we learn about sea life. We asked to write a note on it. Now here you have to choose two words. The first is in this between sea and sea. Here you have to use this word sea life and we are asked to write a note on it. आता या ठिकाणी चुकून माझ्याकडून लिहायचं राहिलेलं आहे, पण तुम्ही काय करायचं आहे, हा जो पहिला शब्द दिसतोय तुम्हाला TO, हा शब्द या ठिकाणी चूज करायचा आहे आणि मग पुढचं उत्तर लिहायचं आहे. ओके, देन द गव्हर्नमेंट्स नीड्स टू सेन्सॉर द टुरिस्ट ऑन बीचेस टू अवॉइड पॉल्युशन. आता या ठिकाणी तुम्हाला सेन्सॉर हा शब्द कुठला घ्यायचा आहे, तर हा स्पेलिंग जे CENSOR हे स्पेलिंग आहे, हा शब्द घ्यायचा आहे. देन द वेस्ट मॅनेजमेंट इज नीडेड इन अ कोस्टल मॅनेजमेंट. या ठिकाणी तुम्हाला जो वेस्ट शब्द घ्यायचा आहे तो कोणता घ्यायचा आहे, तर तुम्हाला हा शब्द घ्यायचा आहे WASTE. Then we have been motivated to spread the word about it. या ठिकाणी जो बीन शब्द तुम्हाला घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे BEEN यामधला. आता अजून काही सेंटेन्सेस आपल्याला असेच सोडवायला दिलेले आहेत. बघूयात त्या कुठल्या आहेत. हिअर the right kind of public awareness is need of time. या ठिकाणी राईट शब्द कुठला घ्यायचा आहे, RIGST. The whole meeting was about आउटब्रेक ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी WHOLE हा शब्द घ्यायचा आहे. देन वी वुड हॅव टू टेक नेसेसरी ॲक्शन ऑन इट. या ठिकाणी हा वुड शब्द तुम्हाला घ्यायचा आहे WOULD. देन देर आर मेनी आर्टिकल्स अवेलेबल ऑनलाईन. या ठिकाणी तुम्हाला देअरसाठी कुठला शब्द घ्यायचा आहे, तर हा शब्द ज्याचं स्पेलिंग आहे THERE आणि शेवटी आहे वी मेड द डिटेल्ड डिस्कशन ऑन इट. या ठिकाणी पण तुम्हाला दोन शब्द दिसतील. यामधला तुम्हाला जो शब्द घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे MAD आणि E. सो वी हॅव सॉल्व्ड द फर्स्ट ॲक्टिव्हिटी हिअर. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. यूज द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली इन द गिवन सेंटेन्सेस. नाउ यू कॅन सी देर आर टू वर्ड्स गिवन हिअर इन द रेड कलर. द वर्ड्स आर वन अँड वन. There is a same pronunciation of these words, but the spelling is different, the meaning is different. And there are again two sentences. You have to choose correct word at this blank position. Our class has finally
वन और वन. आता यामधला कुठला शब्द आपण इथे घेऊ शकतो तर WON. Our class has finally won the thrilling cricket match. So I have written that won here. Then I have one sister and two brothers. Here ONE. Then next word is tail and tail. Here the first sentence, it has four legs and a tail, TAIL. And second is a tale type of story, TALE. Then sail or sail. आता या सेलचा पहिला जो सेल आहे याचा अर्थ आहे समुद्र सफर आपण ज्याला म्हणतो, आणि दुसरा सेल जो आहे त्याचा अर्थ आहे सेल लागणे, एखाद्या गोष्टीचा सेल लागतो तो. वी कॅन एन्जॉय चीपर परचेस इफ देर इज अ सेल. या ठिकाणी आपण कोणता शब्द घ्यायचा आहे? SALE इन द शॉप. अँड हू सेल द शिप्स, या ठिकाणी SAIL. ओके. देन मीट और मीट. या मीटचा अर्थ आहे मटन किंवा आणि मीट या मीटचा अर्थ आहे काय? याचा अर्थ आहे भेटणे. या ठिकाणी बघा वी डॅश डॅश वी मीट आवर सिंगिंग आयकॉन आफ्टर परफॉर्मन्स. या ठिकाणी तुम्हाला MEET हा शब्द घ्यायचा आहे. देन रॉबिन डज नॉट ईट मीट. या ठिकाणी MEAT. अँड लास्ट बाय अँड बाय. नंदिनी हॅज लेफ्ट हर अम्ब्रेला बाय डोर. डिड यू बाय दिस अम्ब्रेला? हिअर यू कॅन चूज दिस बाय. ओके. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, इट इज अगेन रिलेटेड on these homophones. So here are group A, here is a group A and here is a group B, and you have to match these words with their proper homophones. So B, for B you can choose the B who has spelling BEE. For fair, fair. Need, need. Sun, sun. And hour, hour. So these are the answers of these questions. Then evaluation. Again there is the same activity. Would you go and stand over? नाव या ठिकाणी तुम्हाला 3 शब्द दिलेले आहेत. यातला पहिला जो शब्द आहे तोच आपण या ठिकाणी निवडायचा आहे आणि तोच करेक्ट आहे, तो असेल देअर. नेक्स्ट, कॅन आय हॅव अनादर डॅश डॅश ऑफ केक. या ठिकाणी तुम्हाला पीस हा शब्द जो घ्यायचा आहे तो हा घ्यायचा आहे, PIECE. देन ही रोड ही स्कूटर टू कॉलेज. या ठिकाणी जे स्पेलिंग घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे RODE. शी जम्प्ड व्हेन शी हर्ट द डोअर. क्रिक हा जो शब्द घ्यायचा आहे त्याचं स्पेलिंग तुम्हाला हे घ्यायचं आहे, CREAK. याचा अर्थ असतो जो कर्कश असा आवाज होतो दाराचा तो. अँड लास्ट, विल यू बाय दॅट टॉय. आणि या ठिकाणी जो बाय घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे BUY. सो वी हॅव कम्प्लिटेड दिस ॲक्टिव्हिटी ऑल्सो. So today we are going to stop here. There are some points which you can read by yourself. So to get the videos like this, please subscribe and like to this my channel. Thank you.